तर कल्याण पाठोपाठ मुंबईत एक घटना समोर आली ज्याच्यामुळे मराठी माणसावर अन्याय होत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटल्या। त्या संदर्भात नेमकं घडलेलं काय काय आहे जाणून घेऊया। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाचं आत्मसमर्पण। आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात। मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि राहील। माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। कल्याणच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मुंबईतील मराठी माणूस हद्दपार का झाला आणि कुणाच्या काळात झाला? मराठी माणसाला विरार, कल्याण, डोंबिवलीला का जावं लागलं? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर पलटवार। मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला? कोणाच्या काळात झाला? का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं? कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे संतप्त। महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातल्यास आमच्याकडे बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा इशारा। मराठी माणसावरचा अन्याय सहन करणार नाही। कल्याणमधील घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश। अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। मराठी माणसावर अन्याय केल्यास महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करा। माज दाखवणाऱ्याला आमच्या मुलांनी न्याय दिल्यास पोलिसांनी मध्ये येऊ नये। कल्याणमधील घटनेवरून आदित्य ठाकरे आक्रमक। मराठी माणसाची संघटना फोडून फडणवीस, मोदी यांनी मराठी माणसाला कमजोर केलं। मराठी माणसाला मुंबईतून घालवण्याचं काम करतायत। शिवसेना म्हणून नामर्द लोक सत्तेत बसलेत, संजय राऊतांची टीका। मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळा गोतावळा, व्यापारी गोतावळा त्यांनी मराठी माणसाला कमजोर केलाय। महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी होतीये, सुनील प्रभूंची टीका। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर विधानसभेत विरोधक आक्रमक। मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कान उघडणे। ठाकरे गटाकडून डाबर कंपनीत काम करणारा अधिकारी नितीश कुमारला सज्जड दम। नितीश कुमारकडून महेश पवारला 6 महिन्यांपासून त्रास। महेश पवारांकडून ठाकरे गटाच्या संतोष शिंदेंकडे तक्रार।